टीसीएस प्रकरणातील फरार संशयित निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। नाशिक रोड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय समोर आलाय। धर्मांतर आणि महिला लैंगिक शोषण प्रकरणातील फरार आरोपीला मोठा झटका मिळालाय। सरकार पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं दिलासा नाकारलाय। सध्या अटकेत असलेल्या इतर संशयितांना मदत केल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो। अंतरिम जामीन नाकारल्यानं एसआयटीच्या अटकेच्या हालचालींना आता वेग येण्याची शक्यता आहे। निदा खानच्या पुढील कायदेशीर पर्यायाकडे आणि तपास यंत्रणेच्या कारवाईकडे लक्ष लागले। नाशिक रोड सत्र न्यायालयात देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निदा खान यांचा अटकपूर्व जामीन हा नामंजूर करण्यात आलेला आहे। आरोपीचा गुन्ह्यातला असलेला सहभाग, आरोपीची कस्टोडियल इंट्रोगेशनची प्रॉसिक्युशनकडनं मांडण्यात आलेली कारणे आणि तिच्या अटकेशिवाय हा तपास कसा पुढे जाणार नाही हा जो प्रॉसिक्युशनने युक्तिवाद केला होता तो विचारात घेऊन आज सेशन्स कोर्ट नाशिक रोड यांनी आरोपी निदा खान याचा देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचा जो गुन्हा आहे त्यातला अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केलेला आहे। आज सेशन कोर्ट ने निदा खान का एंटीसिपेटरी बेल रिजेक्ट किया है, खारिज किया है। निदा खान के परिवार वालों से सलाह मसला डिस्कशन करके हाई कोर्ट में जाना है कि नहीं तय होगा, लेकिन चांसेस है कि हाई कोर्ट में जाएंगे। निदा खान खुद प्रेग्नेंट भी है, ये तो सबको पता है, और ऑफेंस जो है वो 7 साल से कम पनिशमेंट का है। ये सब कंसिडर करते हुए, यानी निदा खान के लिए बोल रहा हूँ मैं, बाकी लोगों के लिए जो आ रहे एलिगेशन से वो अलग है, ये कंसिडर करते हुए मुझे लगता है हाई कोर्ट में जाना चाहिए, वो जाएंगे। टीसीएस प्रकरणातील 4 आरोपींना न्यायालयाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। सुनावणीनंतर न्यायमूर्ती लाड यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात असणार आहे। महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले। एसआयटीकडून डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि इतर धागेदोरे तपासण्यावर भर असणार आहे। पुढील 4 दिवसात तपासाला निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता आहे। आरोपी तौफिक बिलाल अत्तार, दानिश इजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि रजा रफिक मेमन यांचा तिसरा कस्टडीचा रिमांड होता। कोर्टाने केस डायरीमधले कागदपत्र बघून आरोपींच्या फर्दर कस्टडीची आवश्यकता आहे ह्या निष्कर्षाला येऊन ह्या 4ही आरोपींना आजपासून पुढे 4 दिवस म्हणजे 5 मे 2026 पावेतो पोलीस कस्टडीचा आदेश केलेला आहे।